शेतामध्ये बुजगावणं जसं उभं केलं जातंय तसं एक बुजगावणं उभं केलंय। ते बुजगावणं शेती कोण पाखरांनी खाऊ नये म्हणून असतंय, परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठेतरी अघटित घटना घडवून चुकीचं करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश, उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेले आहेत जरंगेच्याच आंदोलनात। आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंतची वेळ आहे, परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो, जरंगे परत चॅलेंज देतो। सरकारला चॅलेंज देणे का म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे, कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकते? कायद्यालाच चॅलेंज, कायदाच नाही मानणार, कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही, कायदाच मानणार नाही, हेकेखोरी। मला जरंगे सारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही, परंतु असंस्कृत वर्तन, त्याचबरोबर लोकांना वेठीस धरण्याची कृत्य, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेल्या आहेत। आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत, आम्ही तक्रार केलेली आहे,